तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता आजीने गुरुचरित्र पोथी हे वाचायला घेतलेले असते, पण त्याच्यामध्ये आता रमाकांत काकांनी लपून ठेवलेलं पेनड्राईव्ह सापडलेलं असतं. ते पेनड्राईव्ह ईश्वरीच्या हाती लागताच देवाने खूप मोठं सत्य हे ईश्वरीच्या समोर आणलेलं असतं. आत्तापर्यंत तिला वल्लरीवरती फक्त संशय असतो, पण पेनड्राईव्ह हातात मिळाल्यानंतर तिची खात्रीच पटलेली असते की रमाकांत काकांचा खुनी, त्यांचा मारेकरी दुसरा तिसरा कुणी नसून वल्लरी आणि उदयकांत हे दोघे जण आहेत. कारण त्या पेनड्राईव्हमध्ये रमाकांत काकांचा खूप मोठा पुरावा सापडलेला असतो. त्यांनी संपूर्ण कन्फेशन त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. 20 वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यामध्ये विष कालवणारी वल्लरी होती आणि 20 वर्षांनंतरसुद्धा अर्णव ईश्वरीला त्रास देणारी दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरीच आहे. या गोष्टीपर्यंत संपूर्ण गोष्टीचा खुलासा त्यांनी आपल्या कन्फेशन व्हिडिओमध्ये केलेला असतो आणि तो व्हिडिओ ईश्वरीच्या हातात लागताच इथे आता वल्लरीचा डाव हा फसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, वल्लरी स्वतःच्याच कर्माने मेलेली असते, तर तिच्या कर्माने तिला आता धोका दिलेला असतो. नियतीने तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्याचा निर्णय हा वल्लरीच्या मार्फत केलेला असतो आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीने रमाकांत काकांचा कन्फेशन व्हिडिओ संपूर्ण घराच्या सर्व लोकांसमोर लावलेला असतो आणि खरी गुन्हेगार ही वल्लरी असल्याचं समोर आणत तिला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे वल्लरी घरामध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते. ती बाई एवढी मोठी कारस्थानी आहे. तिच्या आगाऊपणामुळे आणि जेलेसीमुळे तिने रमाकांत काका आणि सात्विका या दोघांना वेगळं केलं. त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण केला आणि शेवटीला सात्विकाने आपला जीव संपवला. तिच्या मृत्यूच्या मागे खरी कारस्थानी वल्लरीच असते. त्यानंतर रमाकांत काका घरदार सोडून निघून गेले. इतका चांगल्या पद्धतीने चालणारा त्यांचा उद्योगधंदा त्यांनी तिथेच सोडला आणि सगळं काही सोडून ते निघून गेले. त्यांचा बिझनेस ठप्प झाला. अर्णव आणि इथे अंजली दोघे जण रस्त्यावरती आले. आपल्या मामा आणि त्याचबरोबर मामी आणि आजी यांच्याबरोबर राहू लागले. तेव्हा अर्णव अंजलीला खूप संकटांना सामोरं जावं लागलं. आई गेल्यामुळे दोघे जण एकटे पडले होते. नंतर वडीलसुद्धा निघून गेले. त्यांच्या डोक्यावरचा आईबापाचा आसरा निघून गेला आणि ते कसं बसं लहानाचे मोठे झाले आणि अर्णवने आपल्या आईच्या पायावरती पाऊल टाकून त्याने फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं करिअर केलं आणि त्यानंतर स्वतःची एवढी मोठी सात्विक फॅशन कंपनी उभी केली. त्याने इतका स्ट्रगल केला की त्याने आता स्वतःचं नाव मोठं केलंच, पण आपल्या कुटुंबाचं, आपल्या आईवडिलांचं नावसुद्धा मोठं केलेलं असतं. हे त्याने स्वतःच्या हिमतीवरती केलं असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये आता वल्लरीला लुडबुड करायची असते. त्याच्यामध्ये सुद्धा तिला हिस्सा हवा असतो आणि त्याचबरोबर आपल्या मुलाची सुद्धा एक आता कंपनी असावी आणि त्याचा मालक माझा मुलगा असावा. सात्विक फॅशनमधला अर्धा हिस्सा माझ्या मुलाला भेटावा. यासाठी वल्लरी खूप जास्त प्रयत्न करत असते. पण अर्णवने कुणालाही अंतर दिलेलं नसतं. जशी त्याची बहीण अंजली असते तसा त्याचा भाऊ आकाश, आणि आकाशला सुद्धा ते सगळं मिळावं अशी त्याची सुद्धा इच्छा असते. पण वल्लरी कधीच समाधानी नसते. वल्लरी प्रत्येक गोष्टीमध्ये अर्णव आणि अंजलीबरोबर कॉम्पिटिशनमध्ये उभी राहत असते आणि त्याला त्यासाठी जे काही करता येईल ते सगळं ती करण्याचा प्रयत्न करत असते. अक्षरशः त्याच्यामध्ये अर्णवचं कितीही लाखाचं करोडोंचं नुकसान झालं तरीसुद्धा चालेल या मताची वल्लरी असते. आणि मग प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये आलेलं जेव्हा तिला समजतं आणि सुप्रिया तिची आई आहे ते तिला समजतं,
तेव्हापासून ती ईश्वरीचा राग करते आणि सुप्रियापासून ती लपून छपून राहते आणि या सगळ्या लपवाछपवीमध्ये घरामध्ये कसं भांडण होईल, सातत्याने अर्णव आणि ईश्वरी त्या भांडणामध्ये कसे बिझी राहतील आणि कंपनीकडे कसं दुर्लक्ष होईल याकडे वल्लरीचा जास्त कळ असतो. पण इथे अर्णव जरी कंपनीमध्ये नसेल तरीसुद्धा सगळे डिसिजन तो बरोबर घेत असतो आणि घरामध्ये कितीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी ईश्वरी आपलं घर प्रेमाने बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतच असते. नम्रताला वल्लरी खूप भडकवण्याचा प्रयत्न करते ईश्वरीच्या आणि अर्णवच्या विरोधामध्ये आणि नम्रता हलक्या कानाची असल्यामुळे ती भडकतसुद्धा असते. आकाशला पुढे करून त्याला कसा त्याचा हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आता नम्रता बोलते आणि त्यासाठी ती अर्णवजवळ उद्धटपणे सुद्धा बोलते. ह्या सगळ्या गोष्टी घडतात, ईश्वरी तिच्या कानाखाली देते, पण तरीसुद्धा वल्लरी नम्रताला भडकवायचं काही सोडत नाही. ती म्हणते जेवढं ह्या दोघींमध्ये भांडण होईल तेवढं हे अर्णव आणि ईश्वरी रमाकांतच्या केसकडून दुर्लक्षित होऊन घरातले वाद मिटवण्यामध्ये बिझी होतील. पण तसं ईश्वरी काहीच करत नाही. नम्रताला बोलावून घेत ती सगळ्यांना देखत तिची माफी मागते अगदी मनापासून आणि तिला तिच्या चुकीची जाणीव करून देते की मी मनापासून तुझी माफी मागते कारण तू माझी मोठी बहीण आहेस. पण तू अर्णव सरांजवळ ज्या पद्धतीत बोललीस ना ती पद्धत अत्यंत चुकीची आहे आणि ते तू केलंस ते चूकच आहे, ते बरोबर नाही. याचा अर्थ असा नाही की तू बोललीस ते बरोबर आहे, पण मी एक बहीण म्हणून तुझ्यावरती हात उगारायला नको होता, त्यासाठी मी तुझी मनापासून माफी मागते. आणि ते भांडण आता तिथेच मिटलेलं असतं. रमाकांत काका आता नाही आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या केसकडे ईश्वरीचं दुर्लक्ष झालेलं नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात की ईश्वरीने तुझी माफी मागितली नम्रता, पण ज्या पद्धतीने तू अर्णवला बोललीस ना, आम्ही कुणीही त्याच्याजवळ या भाषेत बोलत नाही. तू नकळतपणे चूक केलीस, पण शेवटीला चूक ही चूकच असते. त्यामुळे तू सुद्धा ईश्वरीला सॉरी म्हण आणि अर्णवची माफी माग. तेव्हा इथे ती ईश्वरीला सुद्धा सॉरी म्हणते. तेव्हा ईश्वरी लगेच तिला एका क्षणातच माफ करून टाकते आणि त्यानंतर अर्णव नम्रताला काहीच बोलत नाही. तेव्हा अंजली म्हणते की नम्रता, चिंटूजवळ या भाषेत कुणी का काही बोलत नाही माहिती आहे? कारण त्याने लहान वयापासून खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली आणि आज त्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सुखी केले. त्याने जेवढं केलं आहे ना ते या वयात कुणीच केलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्याला या घरामध्ये मान सन्मान आहे, तो त्याने स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेला आहे. आणि तू त्याला आज गाळबोट लावण्याचा प्रयत्न केलास. नकळतपणे का होईना पण चूक झाले, माफी तर मागितली पाहिजे. आणि तेव्हा इथे आता नम्रताला तिच्या चुकीची जाणीव होते की नाही माहिती नाही, पण ती सगळ्यांना देखत अर्णवची माफी मात्र मागते. तेव्हा नम्रता तिला रवा भरवते आणि तिला आता तोंड गोड करून प्रेमाने मिठी मारते. तेव्हा आजी म्हणत असते की चला, माझ्या घरातलं आता भांडण हे बंद झालेलं आहे, वाद मिटलेले आहेत. माझे आता देवाकडे फक्त एकच इच्छा उरलेली आहे. तेव्हा मामा म्हणतात काय, आता जर सगळं चांगलं झालं, आता तुझी कुठली इच्छा उरली? तेव्हा आजी म्हणते की रमाकांतराव यांचा मारेकरी खुनी नक्की कोण आहे हा आता पकडला गेला पाहिजे. देवाचरणी फक्त हीच माझी एक इच्छा आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते आजी, अजिबात तुम्ही काळजी करू नका, तुमची ही इच्छासुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण आता मारेकरी सापडणार आहे. अर्णव म्हणतो आजी, ज्या हॉलमध्ये बाबांना मारण्यात आलं तिथलं CCTV फुटेज मी लवकरात लवकर पोलिसांना रिकवर करायला सांगितले. एकदा का सगळं फुटेज रिकवर झालं की खरा कुणी कोण आहे हे आपल्याला लगेचच कळेल. तेव्हा वल्लरी घाबरते. वल्लरी आता तोंड काही गोड करत नसते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मामी काय झालं? अहो तुम्ही का थांबलात? तोंड गोड करा, कारण बाबांचा मारेकरी लवकरच आपल्याला सापडणार आहे, लवकरच तो जेलमध्ये असणार आहे. तोंड तर गोड झालंच पाहिजे ना. तेव्हा सगळ्यांनी ॲडव्हान्समध्ये तोंड गोड करा, कारण मारेकरी आता थोड्याच दिवसांमध्ये सापडणार आहे असं ईश्वरी म्हणालेली असते. ईश्वरीचं बोलणं ऐकून वल्लरी घाबरते. ती म्हणते अरे देवा, जरी पण उदयकांत सापडला ना तरीसुद्धा मी सुद्धा सापडणार, कारण उदयकांत सापडल्यानंतर तो माझं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काहीही झालं तरी उदयकांत इथून निघून गेला पाहिजे. त्यासाठी त्याला पैसे दिले तरी चालतील, पण त्याला इथून निष्ठून जायला सांगते असं आता वल्लरीने ठरवलेलं असतं. वल्लरी प्रचंड घाबरलेली असते. रमाकांतने तिच्या विरोधामध्ये अजून एक पुरावा लपून ठेवलेला असतो आणि तो पुरावा म्हणजे कन्फेशन व्हिडिओ आणि उदयकांत आणि वल्लरी 20 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यापासून ते आत्ता केलेल्या गुन्ह्यापर्यंतची संपूर्ण कबुली दिलेली असते. आणि त्याचबरोबर
50 लाख रुपयेसुद्धा दिलेले असतात. त्यामुळे आता तो व्हिडिओ रमाकांत काकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो, पण तो मोबाईलमध्ये न ठेवता त्यांनी एक पेनड्राईव्ह केलेला असतं आणि त्याच्यामध्ये तो व्हिडिओ त्यांनी सेव्ह करून लपवून ठेवलेला असतो, जेणेकरून वल्लरीला तो भेटू नये. यासाठी रमाकांत काकांनी ही आयडिया केलेली असते. पण आता तो व्हिडिओ आणि ते पेनड्राईव्ह ती शोधण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती अंधारामध्ये रमाकांत काकांच्या रूममध्ये बॅटरी घेऊन आलेली असते आणि शोधाशोध करत असते. तेवढ्यातच आजीने ईश्वरीला पाठवलेलं असतं की तू जा, आणि रमाकांत रावांनी इथे आता गुरुचरित्र ही पोथी आणलेली आहे, ती पोथी मला वाचायला हवी, ती घेऊन येतेस का? तेव्हा ईश्वरी लाईट चालू करते, बघते तर काय, वल्लरी शोधाशोध करत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी तुम्ही इथे काय करताय? ती म्हणते, अगं काही नाही, माझी एक फाईल बघायला आले होते. ती म्हणते, फाईल बाबांच्या रूममध्ये? तेव्हा इथे ती म्हणत असते, हो, जास्तीचं सामान काही असेल तर आपण इथेच आणून ठेवतो ना. ती म्हणते, हो, पण तुम्ही दुसरं काही शोधायला आलात का? नाही, बाबांवरती तुम्ही चोरीचा आळ घेतला होता ना. तेव्हा मी विचार केला की आतासुद्धा तुम्हाला असं वाटत नाही आहे ना, बाबा या जगात नाही आहेत, पण त्यांनी काही चोरून वगैरे ठेवलं असेल तर, म्हणून तर तुम्ही इथे शोधाशोध करायला नाही आलात ना. ती म्हणते, ईश्वरी तू जरा जास्तच बोलतेस हल्ली, असं नाही वाटत का तुला? म्हणजे तू ती स्पर्धा जिंकलीस, त्यानंतर घर वाचलं, बिझनेस वाचला, पण तू आता या सगळ्याचा जरा स्वतःला जास्त शाणे समजतेस आणि स्वतःला जास्त क्रेडिट घेतेस, असं नाही वाटत का तुला? ती म्हणते, नाही नाही, मी नाही बदलली आहे. हां, पण मला समजून घेणारी लोकं मात्र बदलली आहेत असं मला वाटतं. त्यांना मी आता जरा जास्तच कळायला लागले, हे मात्र नक्की. तेव्हा इथे वल्लरी आता घाबरते आणि सरळ तिथून निघून जाते, कारण तिला माहिती आहे ईश्वरीचा कळ आता तिच्याकडेच असतो. आणि मग ती तिथून निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की मामी इथे सहजासहजी तर आल्या नव्हत्या, फाईल तर नक्कीच घ्यायला आल्या नव्हत्या, मग त्या इथे काय करायला आल्या होत्या? बाबांच्या खुनामागे नक्की मामींचा तर हात नाही आहे ना, असा ईश्वरीला संशय येतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मामींचा आता इथे पाठलाग केला पाहिजे, मामींवरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. आणि तेव्हा रमाकांत काकांनी आणलेली पोथी ईश्वरी हातामध्ये घेते आणि ती आजीला वाचायला देते. तेव्हा आजी ती पोथी वाचतात आणि नंतरला ईश्वरीला ठेवायला सांगतात. तेव्हा पोथी उचलून ठेवत असताना त्याच्यामध्ये असलेलं पेनड्राईव्ह हे खाली पडतं आणि पेनड्राईव्ह खाली पडल्यानंतर ईश्वरी ते उचलते आणि म्हणते की या पेनड्राईव्हमध्ये नक्की काय असेल? ही पोथी बाबांच्या रूममध्ये होती, बाबांनी याच्यामध्ये काही पुरावा तर ठेवला नसेल ना. तर देवाने आता तिला खूप मोठा संकेत दिलेला असतो की ते पेनड्राईव्ह घे आणि ते बघ त्याच्यामध्ये काय आहे ते. ईश्वरी 1 मिनिटसुद्धा न दवडता धावत पळत आपल्या रूममध्ये जाते, लॅपटॉप घेते अर्णवचं आणि लॅपटॉपला ते पेनड्राईव्ह अटॅच करते आणि त्याच्यामध्ये आता व्हिडिओमध्ये जाऊन काय काय नक्की आहे ते बघण्याचा प्रयत्न करते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पहिलाच व्हिडिओ भेटलेला असतो, तो रमाकांत काकांचा कन्फेशन व्हिडिओ असतो आणि त्याच्यामध्ये रमाकांत काका सगळं काही अर्णव ईश्वरीला सांगतात की 20 वर्षांपूर्वी माझ्यामध्ये आणि सात्विकामध्ये जो गैरसमज पसरवला होता आणि त्याच्यामध्ये सुप्रियाची बदनामी झाली होती, हे सगळं सात्विकाने केलं होतं. मला मीटिंगला तिथे पाठवणं, तिथे कुणीही क्लायंट येत नसताना मला पाठवण्यात आलं होतं, तिथे सुप्रियाला पाठवणं, तिथे पत्रकारांना पाठवून ते तसे फोटो काढणं, माझ्या कॉफीमधून मला गुंगीचं औषध देणं आणि त्याचबरोबर माझी बदनामी करून, सगळ्यांसमोर मला बदनाम करून सात्विकाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणं, हे सगळं वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी केलेलं आहे. आणि 20 वर्षांपूर्वी तिने आम्हाला वेगळं केलंच, पण त्याचबरोबर आता ती अर्णव ईश्वरीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करते. ईश्वरीच्या सुद्धा ती जीवावरती उठले, कारण तिला प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा हवा आहे आणि म्हणूनच ती सगळ्यांच्या जीवावरती उठलेली आहे. म्हणूनच इथे वल्लरीने उदयकांतला तोंड बंद करण्यासाठी 50 लाख रुपये दिले, त्याच्यामध्ये 30 लाख तिने कॅश दिले आणि 20 लाख तिने आता दागिने दिलेले आहेत आणि ते तिने लॉकरमधून चोरून दिलेले आहेत. लॉकरमधले असले दागिने गायब करून त्या जागी तिने नकली दागिने ठेवलेले आहेत. हा सगळा प्रकार आता त्यांनी त्या कन्फेशन व्हिडिओमध्ये बोललेला असतो. मला किडनॅप करण्यामागे वल्लरीचा हात आहे आणि त्याचबरोबर तिने मला गोडाऊनमध्ये किडनॅपसुद्धा करून ठेवलं होतं आणि त्याचबरोबर इथे उदयकांतने सुद्धा मला मारलं होतं. त्यांच्या तावडीतून सुटलेलं असतानासुद्धा मला परत किडनॅप करण्यात आलं. हा सगळा पुरावा त्या व्हिडिओमध्ये आता असतो. आणि त्याचबरोबर एवढं सगळं झाल्यानंतर ती पोथी आता तिने ठेवलेली असते आणि मग तो पेनड्राईव्ह मात्र स्वतःकडे घेतलेला असतो.
त्याच्यामध्ये रमाकांत काकांनी सांगितलेलं की अजून एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये उदयकांत आणि वल्लरीचं बोलणं आहे. तेव्हा तो व्हिडिओ आता प्ले केल्यानंतर इथे आता वल्लरी म्हणते, 20 वर्षांपूर्वी जो गुन्हा केला त्याच्यामध्ये मी काय एकटी सामील नव्हते, तू सुद्धा होतास. तेव्हा तुला सुद्धा पैसे खायला मिळाले होते ना. अजूनसुद्धा तोंड बंद ठेवण्यासाठी तुला 50 लाख रुपये देते आणि त्याच्यामध्ये 30 लाख कॅश आणि 20 लाखांचे दागिने आहेत. त्यामुळे इथे आता पुन्हा तोंड उघडायचं नाही असं वल्लरीने सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ बघितल्यानंतर ईश्वरी आता तो पेनड्राईव्ह घेऊन जाते, घरातील सर्व लोकांना एकत्र बोलावते आणि तो पेनड्राईव्ह टी व्हीला अटॅच करते आणि तो रमाकांत काकांचा कन्फेशन व्हिडिओ आणि त्याचबरोबर उदयकांत आणि वल्लरीचा व्हिडिओ हे सगळे आता तिने टी व्हीवरती लावून घरातील सर्व लोकांना दाखवलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये रमाकांत काकांचा खरा मारेकरी वल्लरी आणि उदयकांत असल्याचं समोर आलेलं असतं. आणि त्यामुळे इथे अर्णवने लगेचच पोलिसांना बोलावून इथे वल्लरीला अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. माझ्या आईची खुनी आणि माझ्या बाबांची खुनी ही वल्लरी आहे आणि हिला तुम्ही अरेस्ट करा आणि कायद्याने तिला जेवढी मोठी शिक्षा करता येईल तेवढी मोठी शिक्षा करा, असं अर्णवने आजीने घरातील सर्व लोकांनीच पोलिसांना सांगितलेलं असतं. आणि इथे वल्लरीला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं.